रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे आपण देवाजवळ प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करतो. आपली वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत जंगलामधील वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, तांत्रिक माहिती, घरगुती उपाय, घरगुती नुकसे, तोडगे अशी काही माहिती आपण आपल्या जीवन उपयोगी घेऊन येत राहत आहे. तरी बघा, आज मी तुम्हाला एकदम एक जबरदस्त असा एक उपाय सांगणार आहे. याला तुम्ही तांत्रिक उपाय म्हणू शकता, दैवी तोडगा म्हणू शकता किंवा तोडगा टोटका म्हणू शकता. कारण बघा, प्रत्येकाची इच्छा असते, कुठली तरी इच्छा पूर्ण होण्यासाठी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी, जीवनामधील मनोकामना पूर्ण होण्यासाठी काही लोकांना 12 महिने तपश्चर्या करावी लागते, साधना करावी लागते, तेव्हा ते कुठेतरी साध्य होते. परंतु या कलियुगामध्ये काही असे तोडगे आहेत की एक छोट्याशा उपायांना सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो किंवा आपण आपल्या जीवनाची प्रगती करू शकतो किंवा आपली इच्छा पूर्ण करू शकतो. परंतु त्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे श्रद्धा, आत्मविश्वास, भक्ती, भाव. ह्या गोष्टी जर असेल त्यांनीच हा व्हिडिओ बघा. ज्याच्याजवळ श्रद्धा नसेल, भक्ती नसेल, आत्मविश्वास नसेल, त्या लोकांनी ह्या गोष्टी बघू नका. आणि हे व्हिडिओ त्यांच्यासाठी नाहीये. कारण जगामध्ये श्रद्धा असणारे लोक कमी येते, कारण ते तसं ज्ञान सुद्धा त्यांना मिळावं लागतंय. तर बघा, ज्याच्याजवळ श्रद्धा आहे, आत्मविश्वास आहे आणि भक्ती आहे, भाव आहे, विश्वास आहे, ह्या लोकांनी माझा हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि त्यांनी जर मी सांगितलेला उपाय जर केला तर त्यांचं संभवातील असंभव कार्य सफल होईल. फक्त तुम्ही काय करा, अगोदर स्वतःवर विश्वास ठेवा आणि मग मी जे काही उपाय सांगत आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. विश्वास आणि श्रद्धेने केलेलं कार्य कोणतंही सिद्धीत जाते. परंतु विश्वास आणि श्रद्धा जर नसेल मायबापाहो, तर कुठलंही कार्य सिद्धीत जात नाही. त्याच्यासाठी बघा, संतांनी विश्वासावर ठेवला म्हणून ते तरुण गेले. विश्वासावर जे स्वार झाले ते सर्वस्वी तरुण गेले. विश्वास हा खूप महत्वाचा आहे, श्रद्धा ही खूप महत्वाची आहे, भक्ती ही खूप महत्वाची आहे. ही वरून नाही तर ही अंतःकरणातून असावी लागते. तर बघा, मी एक आज तुम्हाला तोडगा टोटका देत आहे. हा उपाय तुम्ही करा. हा उपाय करायचा आहे तुम्हाला महाशिवरात्रीला. कधी हा उपाय करायचा आहे तुम्हाला? महाशिवरात्रीला. व्हिडिओ अगदी छोटा होणार आहे, व्हिडिओ थोडा स्किप करू नका, संपूर्ण बघा आणि ही माहिती सविस्तर ऐकून हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. आज काय वार आहे? आज हा व्हिडिओ बनवत आहे मी. आज आहे बुधवार 11 तारीख. 11 तारखेला हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि महाशिवरात्र येते 15 तारखेला. रविवारी येणाऱ्या 15 तारखेच्या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, रात्री 12 पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वडाचं झाड शोधायचं आहे. काय करायचं आहे? वडाचं झाड शोधायचं आहे. कारण वडाच्या झाडामध्ये साक्षात भगवान शिवांचा अवतार आहे. वडाचं झाड म्हणजे भगवान शिवाचा अवतार आहे, भगवान शंकराचा अवतार आहे. त्याची अनेक लोक पूजा करतात. हिंदीमध्ये बरगद म्हणतात, मराठीमध्ये ओढ म्हणतात. तर अशा वडाचं झाड तुम्हाला शोधायचं आहे. या वडाच्या झाडावर तुम्हाला जो तोडगा करायचा आहे तो तोडगा मी सांगतो. परंतु ते वडाचं झाड कुठं असावं हे पण लक्षपूर्वक ऐका. ते वडाचं झाड निर्भीड अरण्यामध्ये असावं, जंगलामध्ये असावं. कारण बघा, तुम्हाला हा उपयोग करत असताना रस्त्याच्या कडाच्या वडाचं झाड नाही पाहिजे. तुम्ही ज्या वडावर उपयोग करणार आहेत ते झाड रस्त्याच्या कडाला नको, गावाजवळ नको, मंदिराजवळ नको, मशानभूमीजवळ नको आणि विहिरीजवळ नको. असे हे 5 पॉइंट माझे लक्षात ठेवा. बघा, गावाजवळ, रस्त्याजवळ, विहिरीजवळ, मशानभूमीजवळ, मंदिराजवळ. आणि अजून एक, त्या झाडाची कोणीही पूजा केलेली नसावी. ज्याप्रमाणे वट सावित्रीच्या दिवशी महिला माता वडाला प्रदक्षिणा घालतात, दोरे गुंफतात आणि वडाची पूजा करतात, किंवा कोणी माणसं तिथं काहीतरी नेऊन करतात, अशी कुठल्याही त्या झाडाची कोणीही पूजा केलेली नसावी. असं जंगलामध्ये निर्भीड असं एक वडाचं झाड असावं. आणि त्या वडाच्या झाडावर मी एक प्रयोग सांगणार आहे, तुमची मनोकामना पूर्ण करणारा. तो तुम्ही तिथं जाऊन आणि सांगेल त्या पद्धतीने करायचं आहे. तर झाड कसं शोधायचे तुमच्या लक्षात आलं असेल. बघा, विहीर, गावकूस, रस्ता, मंदिर, स्मशानभूमी आणि कोणीही पूजा केलेलं झाड नसावं. त्या झाडाची आतापर्यंत कोणी पूजा केलेली नसावी. असं एक जंगलामध्ये किंवा एक रानामध्ये वडाचं झाड शोधायचं आहे. आता शोधून ठेवा, अजून 5 दिवस बाकी आहे तुम्हाला. तर असं वडाचं झाड शोधायचं आहे. शोधल्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला कडक उपवास करायचा आहे. सकाळी आंघोळ करायची आहे. आंघोळ करून तुम्ही
महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता। त्यासाठी तुम्हाला जायचे, वडाच्या झाडाजवळ जायचे। वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर त्याच्या मुळावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे। काय करायचंय, त्याच्या बुडावरती पाणी टाकायचंय, तिथं हळदी कुंकू टाकायचे, 2 अगरबत्त्या लावा, 3 अगरबत्त्या लावा आणि तिथं प्रार्थना करा, हे वृक्षराज, हे वडराज, हे भगवान शिवशंकरा, माझी मनोकामना पूर्ण होऊ दे। आज महाशिवरात्रीच्या दिवशी मी उपवास करून तुला हे गारानं सांगत आहे, तुला हे गारानं सांगत आहे। मग कुणाची धनप्राप्तीची इच्छा असेल, कुणाची कोर्टाचे केस तुटण्याची इच्छा असेल, कुणाचं लग्न जमण्यासाठी असेल, तुमच्या जीवनामधील कोणतीही समस्या असो, कोणताही प्रयोग असो, बाकी लक्षात ऐका, तुम्हाला एका वर्षाला एकच इच्छा पूर्ण होईल। तुम्ही 4-5 इच्छा मागाल तर त्या पूर्ण होणार नाही। समजा तुम्हाला धनप्राप्ती पाहिजे, धनप्राप्तीच होईल। तुम्हाला तुमच्या कोर्टाच्या केसचा निकाल पाहिजे, तो कोर्टाच्या केसचा निकालच भेटेल। तुमचा विवाह जुळण्यासाठी तुम्ही करताय, तुमचा विवाह जुळेल। कुठलीही एकच इच्छा तुमची पूर्ण होईल, हे पण लक्षपूर्वक ऐका। तर काय करायचंय, तिथं वडाची पूजा करून वडाची पारंबी हातामध्ये धरायची। वडाला पारंबी असतात माय बापू, तर वडाची पारंबी हातामध्ये धरून आणि ती मस्तकावरती लावायची आहे। डोळे अडकून घ्यायचे आहे, भगवान शंकराचं ध्यान करायचं आहे, भगवान शिवाचं ध्यान करायचंय। ओम नमः शिवाय मंत्राचा 5 वेळा जप करून आणि सांगायचे, हे वडराज, आज मी तुला ही इच्छा सांगत आहे। माझी ही इच्छा 1.25 महिन्यामध्ये, 1.5 महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात, 12 महिन्यात, असे 12 महिने, 1 वर्षापर्यंत तुम्ही त्याला टार्गेट देऊ शकता। एवढ्या दिवसात माझी अमुक इच्छा पूर्ण केलीच पाहिजे, तर मी समजेल तुमचं साक्षात तुम्ही शिवाचा अवतार आहात आणि ही माझी इच्छा तुम्हाला पूर्ण करावं लागेल। हा माझा इच्छेचा भार मी तुमच्या डोक्यावर देतोय, तो पूर्णपणे बरा करा, माझी इच्छा पूर्ण करा, असं म्हणायचे। काय करायचे, वडाची पारंबी घेऊन डोळे मिटून कंपाळे लावून भगवान शंकराचं ध्यान करून आणि सांगायचे, ओम नमः शिवायचा मंत्राचा 5 वेळा जप करून सांगायचे, भगवान शिवशंकरा, मी ही इच्छा तुमच्या डोक्यावर ठेवत आहे, ही माझी इच्छा पूर्ण करा। ही इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी तुझ्या डोक्यावरचा हा भार उतरावून इथं थोडासा भंडारा किंवा लहान मुलांना मिठाई वाटून देईल। तर काय करायचंय, वडाची पारंबी धरून आणि तुमची इच्छा सांगायची आहे। इच्छा सांगून त्या वडाच्या पारंबीला गाठ मारून द्यायची आहे। काय करायचे, गाठ मारायची आहे आणि गाठ मारल्याच्या नंतर तुमची इच्छा सांगून झाली, ओम नमः शिवायचा 5 वेळा जप केला आणि वडाला गाठ मारायची, वडाच्या पारंबीला गाठ मारायची आणि तुम्ही घरी निघून यायचंय। महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपयोग करायचे। आधी मध्ये जाऊन तुम्ही त्या वडाची गाठ चेक करू शकता, कोणी सोडली, कोणी तोडली, तर आणि सुटली असेल तर बांधून देऊ शकता, किंवा तोडली असेल तर दुसऱ्या वडाच्या पारंबीला ती गाठ बांधायची आहे, तुमची इच्छा पुरी होईपर्यंत। ज्या दिवशी इच्छा पुरी होईल त्या दिवशी तिथे एक श्रीफळ, पेढे घेऊन जायचे आहे, एक नारळ फोडायचे, पेढे ठेवायचे, ती लहान मुलांना किंवा गरिबांना थोडंसं अन्नदान करायचं आहे, गाठ सोडून टाकायचे तुमची इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर। असा हा एक टोटका हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यासाठी मी दिलेला आहे। हा एका ग्रंथातून दिलेला आहे आणि याचा उपयोग आम्ही जीवनामध्ये घेतलेला आहे। याचा फायदे अनेक लोकांना मिळालेले आहेत आणि अनेक लोकांना याचे फायदे मिळावं म्हणून मी हा उपाय YouTube चॅनलच्या माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत दिलेला आहे। कारण जनहित जनकल्याणासाठी ज्यांची श्रद्धा असेल, ज्यांची भक्ती असेल, ज्यांचा आत्मविश्वास असेल, त्यांनी उपवास धरून महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय अवश्य करा। तुमची कुठलीही मनोकामना, कुठलीही इच्छा 100% पूर्ण होईल असं मी भगवान शिवशंकरांना प्रार्थना करतो आणि ते करतात। बघा, वडाचं झाड गावाजवळ रस्त्याच्या कडाला मशानभूमी, मंदिर किंवा त्याची कोणी पूजा केलेली नसावी अशा वडाचं झाड शोधून तुम्हाला तिथे त्याची पूजा करून वडाच्या पारंबीला गाठ मारायचे, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमची इच्छा त्याला सांगायची आहे। माझी इच्छा महिन्यात पुरी होऊ दे, 2 महिन्यात की 4-6 असे त्याला टार्गेट देऊन आणि तुमची इच्छा मागायची आहे। आणि तुमची इच्छा जेवढ्या दिवसात मागेल, फक्त हे कार्य करत असताना अंतःकरणामध्ये कुठलाही विकार नको, एकदम स्वच्छ पवित्र मनानं, श्रद्धेनं आणि भक्तिभावानं तुम्हाला हा गारानं भगवान शिवाला सांगून आणि वडाच्या पारंबीला गाठ मारून यायचे माय बापा हो। तुमची इच्छा 100% पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। तर बघा, चला येत्या महाशिवरात्रीला हा उपाय करा आणि तुमची इच्छा पूर्ण करा, जीवनामध्ये सुखी व्हा, आनंदी व्हा। भगवान शंकराची कृपा तुमच्यावर राहो। तुम्हाला शिवरात्रीच्या
शुभकामना आहे. शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि शिवरात्रीच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण हो असे मी भगवान शंकरांना प्रार्थना करून थांबतो. अशाच माहितीसाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत. कारण एखाद्या गरीबाला जर याचा फायदा झाला, एखादी इच्छा पूर्ण झाली, तेवढ्याच आपल्या जीवनाला आनंद मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.